ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला बरोबर 1 महिना पूर्ण झाला। देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण 6 जणांना अटक करण्यात आलेली असून एक आरोपी अद्याप फरार आहे। तसंच अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराड याच्यावरही सातत्याने संतोष देशमुखांच्या हत्येचा आरोप होतोय। त्याला खंडणी प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे। आतापर्यंत या प्रकरणामध्ये सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून जवळपास 150हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली। धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर केज पोलीस ठाण्यामध्ये 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा नोंदवला गेला। या प्रकरणाचाही तपास सीआयडी करत आहे। कराड हा धनंजय मुंडेंच्या जवळचा असल्याने सर्वपक्षीय नेत्यांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतीये। दरम्यान संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणी महिनाभरात नेमकं काय काय घडलेलं आहे त्याची अगदी थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत। टाइमलाइन जाणून घेणार आहोत कधी नेमकं काय काय घडलं ते। तर संतोष देशमुख प्रकरणाचा घटनाक्रम अगदी सुरुवातीला जाणून घेऊयात। घटना होती 6 डिसेंबरला आवादा कंपनीच्या आवारामध्ये मारहाणीची घटना घडली। त्यानंतर 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची अपहरणानंतर हत्या। या घटनेनंतर अपहरणाचा आणि हत्येचा गुन्हा केज पोलिसांमध्ये दाखल करण्यात आलेला होता। मग घटना 10 डिसेंबरची रात्री 2 वाजता संतोष देशमुख यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। मग 11 डिसेंबरला केज पोलीस ठाण्यामध्ये खंडणी प्रकरणामध्ये विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। मग 27 डिसेंबर वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडी कडून 3 तास चौकशी करण्यात आली। मग 28 डिसेंबर आरोपीच्या अटकेसाठी सर्व पक्षीयांचा आक्रोश मोर्चा पाहायला मिळाला। मग 31 डिसेंबर खंडणीतील आरोपी वाल्मिक कराड पुण्यामध्ये शरण, तर केज कोर्टामध्ये वाल्मिक कराडला हजर केलं असता 14 दिवसांची पोलीस कोठडी। मग 10 डिसेंबर पुरवणी जबाबात 7 आरोपींची नावं घेण्यात आली। अटकेतील आरोपी कोण कोण होते त्यावर एक नजर। अटकेतील आरोपी आहेत विष्णू चाटे, जयराम चाटे, सुदर्शन घुले, महेश केदार, प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे। मात्र अद्यापही फरार असलेला आणखी एक आरोपी जो ताब्यात आलेला नाही त्याचं नाव आहे कृष्णा आंधळे। तर खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराडलाही आता अटक करण्यात आलेली आहे। आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया स्वतः आपल्या सोबत जोडले गेलेल्या आहेत, ज्यांनी सातत्याने या संपूर्ण घटनेचा पाठपुरावा केलेला होता। शरदचंद्रजी पवार पक्षाच्या म्हणजे शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीच्या विद्याताई चव्हाण आपल्या सोबत आहेत आणि राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील देखील आपल्या सोबत चर्चासत्रामध्ये यावेळेला जोडल्या गेलेल्या आहेत। सुरुवात अंजली दमानियाजी आपल्यापासून करतो। 30 दिवसांचा म्हणजे महिनाभराचा कालावधी लोटलेला आहे, मात्र अजूनही न्यायाची प्रतीक्षा कायम आहे। मात्र रोज नवे खुलासे आपण या प्रकरणासंदर्भातले करताना दिसतात। पाळमुळं ही फार खोलवर रुतलेली आहेत का? नाही, कसं आहे, मला ना आज एक मोठा खुलासा पण करायचा आहे आणि एक महत्वाची माहिती पण तुमच्यापर्यंत द्यायची आहे। नक्की। ती म्हणजे जर इतर 6 लोक जे आता अटकेत आहेत त्यांच्यावर तपास करण्यासाठी, चौकशी करण्यासाठी एसआयटी आणि सीआयडी नेमण्यात आलेली आहे। तर मग वाल्मिक कराडची अटक ही खंडणीच्या गुन्ह्यात सीआयडी कशी करू शकेल? आता याच्यावर आपण कोणीच विचार नाही केलाय की सीआयडीचा आणि खंडणीचा काही अंजलीजी, आपण प्रवासातून आमच्या सोबत जोडल्या गेलेला आहात। आपला आवाज आमच्यापर्यंत या क्षणी येत नाहीये। पुन्हा एकदा मी आपल्याकडे येतो। तुमचं म्हणणं देखील आम्ही मांडून संपूर्ण जनतेसमोर हा खुलासा आपण करणार आहोतच। विद्याताई चव्हाण यांच्याकडे मी येतो। विद्याताई, प्रकरण अतिशय गंभीर, मात्र गंभीरतेने घेतलं जाताना दिसतंय का की केवळ राजकारण होताना दिसतंय? नाही, अंजली दमानियांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे। त्याचप्रमाणे ह्याचं राजकारण होताना दिसतंय आपल्याला, परंतु प्रत्यक्षात घटना झाली म्हणजे 6 डिसेंबरला मारहाण झाली, त्याच्यानंतर पोलिसात तक्रार केल्यानंतर सुद्धा गुन्हेगारांना ताबडतोब पकडता आलं असतं आणि हा खून व्हायचा राहिलं असतं। आज सुप्रियाताई सुळ्यांनी जो खुलासा केला तो महत्वाचा आहे की त्यांच्यावरती कराडवरती ईडीची पण इन्क्वायरी आणि नोटीस लागली होती। मग त्याची चौकशी का नाही झाली, त्याच्यामध्ये त्याला आत का नाही घेतलं?
अनिल देशमुखांना आत घातलं, संजय राऊतांना कोणावर काही आरोप नसताना आत घातलं, मग ह्यांना का नाही आत घातलं? भुजबळ साहेब सुद्धा 2-2.5 वर्ष जेलमध्ये होते. मग या कराडला ईडीच्या लोकांनी अटक का केली नाही? ही जर अटक झाली असती आणि हा गुन्हा जेव्हा मारहाण झाली तेव्हा तक्रार झाल्यानंतर जो गुन्हा नोंदवला गेला त्याच्यानंतर पोलिसांनी तातडीने जर काय त्यांना अटक केली असती तर त्यांचा जीव वाचला असता. परंतु ह्याच्यामध्ये राजकारण झालेलं आहे आणि वरचं प्रेशर असल्यामुळे म्हणजे स्पष्टच बोलते की धनंजय मुंडेंचा राईट हँड असल्यामुळे आणि ही गुंडगिरी सर्रास चालू आहे, अनेक वर्ष चालू आहे, त्यामुळे कुठलाही पोलीस धनंजय मुंडेंच्या माणसाला हात लावायला घाबरतो, त्यांच्यावर तक्रार घ्यायला घाबरतो, हे स्पष्ट होतंय. विद्याताई, तुम्ही जे म्हणताय याचं उत्तर माणसाचा प्राण वाचला. आपण रुपाली ताई यांच्याकडून घेणार आहोतच, मात्र पुन्हा एकदा अंजली दमानियाजी आपल्यासोबत जोडले काय. अंजली दमानियाजी, लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण आणखी एक मोठा खुलासा यावेळेला महाराष्ट्रासमोर करताय गेल्या 30 दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर. बोला. 2 गोष्टी. एक तर मी आज जो पीसीआर वाचला वाल्मिक कराड यांचा अटकेचा, त्या पीसीआर मध्ये जो अवादाचा अधिकारी होता त्या अवादाच्या अधिकाऱ्यांनी असं म्हटलंय त्यांच्या FIRच्या स्टेटमेंटमध्ये की मला मे महिन्यापासून, मी अमुक अमुक कंपनीचा अधिकारी आहे आणि मला मे महिन्यापासून अनेकदा त्रास देण्यात आला. मला फोन जे यायचे की तू आम्हाला खंडणी दे नाहीतर तुझे हातपाय मोडू, असं त्या कंप्लेंट मध्ये दिलंय. आणि हे मे महिन्यापासून सुरू होतं. तर त्यांच्यावर इतक्या पर्यंत म्हणजे 7 महिने कारवाई नाही झाली. तर हे जे अधिकारी आहेत ना, यांना नुसतं ट्रान्सफर नाही, त्यांना सस्पेंड होऊन यांना आरोपी करणं गरजेचं आहे. आणि दुसरा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा की वाल्मिक कराड यांना 11 तारखेपासून 15 तारखेपर्यंत यांच्याबरोबर शासकीय बॉडीगार्ड्स होते, शासकीय बॉडीगार्ड. तर मी तिथल्या एसपींना प्रश्न हाच विचारला की हे जर शासकीय बॉडीगार्ड होते, एखाद्यावर खंडणीचा गुन्हा झाला तर याला अटक का नाही करण्यात आली? तर त्यांच्याकडे त्याचं उत्तर नव्हतं. हे दोन्ही बॉडीगार्ड्स यांना 15 तारखेला रिकॉल केलं गेलं आणि नंतर हा माणूस फरार झाला. तर आता याच्यातला महत्वाचा मुद्दा जो मी मगाशी मांडत होते तो असा की खंडणीचा गुन्हा जर वेगळा असेल आणि खुनाचा गुन्हा जर वेगळा असेल तर खुनाच्या गुन्ह्यातले SIT आणि CID ही आता वाल्मिक कराडला अटकच कशी करू शकतात? त्यांनी जर अटक केली असेल तर यांचा सरळ संबंध असल्याशिवाय CID त्यांना अटक करूच शकत नाही. हा मुद्दा खूप मोठा आहे, खूप गंभीर आहे आणि आपण सगळ्यांनी हा मिस केला आहे. तर मला असं वाटतं की लोकांना आता मुद्दाम आपण याची CIDची तुम्ही मागून घ्या. तुमच्या चॅनलनी CIDचा तपास का दिला गेला, स्कोप काय होता त्याच्या तपासाचा आणि SITचा काय होता, याच्यावरनं आपल्याला सिद्ध करता येईल की वाल्मिक कराड या गुन्ह्यात सुद्धा आरोपी आहे, तो मास्टर माइंड आहे आणि त्याच्या सांगण्यावरनं हे सगळं झालेलं आहे. बरोबर आहे. मात्र अंजलीजी, CIDचा गुन्हा दाखल होण्यासाठी लागणारा एवढा वेळ का? नाही, CIDचा गुन्हा दाखल व्हायला वेळ म्हणजे तेच तर आपण म्हणतोय ना, कारण चौकशी करताना जर वर्ण असा वरदस्त असला तर त्यांच्या खालच्यांची चौकशी होतच नाही. आणि आपण आधी बघितलं की मला खरं सांगा तुम्ही की एखादा हत्या जर झाली, पोलीस स्टेशन मध्ये त्याची रिपोर्ट्स आले तर झाल्याबरोबर FIR झाल्याबरोबर एखादा पोलीस अधिकारी त्याची चौकशी करतो. इथे तसं झालं नाही. त्या पोलीस स्टेशननी इन्व्हेस्टिगेशन नाही केलं, SIT नेमण्यात आली. SIT नाही, मग 9 पथकं CIDची नेमण्यात आली. का म्हणजे एवढा वेळ का लागला? कारण सगळ्यांना माहितीये की याच्यातले जे इन्व्हॉल्व्ड लोक आहेत ते फार मोठे आहेत. ते इतके मोठे आहेत की त्यांच्यावर कारवाई एखादा पोलीस इन्स्पेक्टर नाही करू शकत. बरं अंजलीजी, मला आपला मुद्दा लक्षात आला. रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडे मी जाईल. गुन्हा दाखल करण्यामध्ये झालेली दिरंगाई, दुसरीकडे पाठीमागे घातलं जात असल्याचा आरोप, तपासामध्ये कमी वेग जो आहे तो एक पाहायला मिळाला, तर दुसरीकडे सगळ्यांना पाठीशी घालण्याचा, वाल्मिक कराड यांना पाठीशी घालत असताना राजकीय वरदहस्त अशा प्रकारचे आरोप होत असताना आता राष्ट्रवादी काय करणार आहे? कारण अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारे राजीनाम्याचा विषय बोललेला दिसत नाही. दुसरीकडे धनंजय मुंडेंनी आपली बाजू मांडणं असेल, अजितदादांनी बोललं असेल आणि सरकारनं देखील सांगणं गरजेचं आहे. 30 दिवसांचा कालावधी लोटलाय. रुपालीजी,
30 दिवस म्हणजे 1 महिना सरपंच देशमुखांच्या हत्येला झालेला आहे. त्याचा आता तुम्ही जो काही क्रम आहे दिवसांनुसार कशा कशा घटना घडल्या त्या तुम्ही स्वतःच दाखवलंय. हा खून व्हायच्या आधी जी काही मारहाण झाली होती, जी काही खंडणीची केस झाली, त्याच्यानंतर तातडीने ही दुसरी घटना घडली म्हणजे हत्येची घटना घडली. आता ही हत्या झाल्यानंतर पहिल्या बीड शहरामध्ये जी खळबळ माजली, महाराष्ट्रामध्ये खळबळ माजली, तातडीने मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांनी SIT आणि CID ही तिथं स्थापन केली. लक्षात घ्या, तपासाला जेव्हा गुन्हा घडतो त्या तपासाला वेळ द्यावा लागतो. त्यात CID असतील किंवा SIT असतील या पोलिसांनी वाल्मिक कराड यांच्या ज्या खंडणीतले आरोपी आहेत, परंतु सगळ्यांचं जे विरोधक होते त्यांचं म्हणणं आहे की नाही, खुनामधले आरोपी पण हे आहेत, त्याच्यासाठी त्याच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांना शरण यायला भाग पाडलं. हे पोलिसांचं यश आहे. आता ते कुठे शरण आले तर पुण्यामध्ये CIDच्या ऑफिसमध्ये आले किंवा ते दुसरीकडे सुद्धा येऊ शकत होते, परंतु त्या मुसक्या आवळल्यानंतर त्या पोलीस यंत्रणेने म्हणजे CIDच्या पुणे पोलिसांनी त्यांचा ताबा केज मधल्या पोलिसांकडे देण्यात आला. हा नक्कीच प्रश्न आहे की बाबा ते वाल्मिक कराड जो आहे त्याला खंडणीच्या केसमध्ये तो आरोपी आहे, परंतु जो सरपंच देशमुख यांची हत्या झाली त्याच्यामध्ये त्यांचा कितपत संबंध आहे, काय आहे, कुठले कॉल डिटेल्स, कुठले व्हिडिओज, कुठले प्रिंट, कुठले काय, त्याच्यासाठी CID असेल, SIT असेल, ही कोणाचाही तपास करू शकते. कोणाला जेवढे कॉन्टॅक्ट त्यांच्यामध्ये निदर्शनास आले असतील, संबंध निदर्शनात आले असतील, त्या लोकांना सुद्धा त्यांनी इन्व्हेस्टिगेशन म्हणून 150 ते 200 राजकीय पदाधिकारी सगळ्याच पक्षातील त्यांना तिथं तपासाला बोलवलं, तपास यंत्रणेसाठी बोलवलेलं होतं. बर, विद्याताई तुम्ही समाधानी आहात का रुपालीताईंनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्यावर? अनम्यूट कराल ताई. त्यांच्या त्या येस्तोर फक्त राहिलेला मुद्दा सांगते की विरोधक जे सातत्याने म्हणतायत की धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे. धनंजय मुंडे त्या प्रकरणाशी त्यांचा संबंधच नाहीये. फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी जर राजकीय विरोधक किंवा आमच्या मधले महायुतीतले आमदार बोलत असतील, म्हणून मला सांगा ही कुठली की विरोधकांनी मागणी काहीही संबंध नसताना करायची आणि त्याचे कुठलेही पुरावे नसताना धनंजय मुंडे यांनी का राजीनामा द्यायचा? आणि जे नैतिकतेचा आधार देतात, मला त्यांना सांगायचंय की मला वाटतं अजितदादांनी सिंचनचे आरोप झाल्यानंतर राजीनामा दिले, ते त्या खात्याचे मंत्री होते, त्यावेळी त्यांनी तो नैतिकता म्हणून दिला. देशमुख आहेत ते गृह खात्याचे मंत्री होते, त्यांच्यावर गृह खात्याच्या पोलिसांच्या ह्याच्यातनं आरोप झालते म्हणून त्यांनी तिथं राजीनामा दिला होता. धनंजय मुंडेंचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना फक्त विरोधक म्हणतात म्हणून राजीनामा द्यायचा, ही कुठली नवीन पद्धत किंवा कुठला अजेंडा राबवण्याचा विरोधकांचा आहे हेही लक्षात सगळ्या महाराष्ट्राच्या आलेलं आहे. त्याच्यामुळे धनंजय मुंडेंचा किंवा धनंजय मुंडेंशी लाखो लोक व्यक्तिगत संबंधित असतील तरी धनंजय भाऊ मुंडे यांनी सांगितलंय त्यांच्या वैयक्तिक गोष्टी जर हा गुन्हा त्यांनी केलेला आहे किंवा जे काही बेकायदेशीर कृत्य केलंय अशा लोकांवर कारवाई होणं गरजेचं आहे, त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे आणि एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही हे अजितदादांनी सांगितलं. बरं, तुम्ही किती म्हणत असाल, सरकार किती बोलत असलं तरी देखील अंजली दमानियाजी सत्य समोर यायला लागणारा वेळ, त्यामध्ये वेळ वाया जाताना दिसून येतोय. तर दुसरीकडे मात्र देशमुख कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. आज 30 दिवसांनंतर त्यांची वेदना काय असेल? तुम्ही तर प्रत्यक्ष त्यांना भेटलेला आहात. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेऊन आपली व्यथा त्यांच्या समोर मांडलेली होती आणि लवकरात लवकर निकाल लागावा याच्या प्रतीक्षेमध्ये असताना दुसरीकडे मात्र धनंजय मुंडे देखील दिल्लीमध्ये जाऊन काही वरिष्ठ नेत्यांना भेटल्याची देखील बातमी ज्यावेळेला येते, त्यामुळे आता महाराष्ट्रात घडलेली ही घटना त्याचे थेट दिल्लीपर्यंत पडसाद उमटतायत असं आपल्याला वाटतं का? आता तरी ते सगळं काही गांभीर्यानं घ्यायला हवं का? गांभीर्यानं तर पहिल्याच दिवशीपासून घ्यायला हवं होतं, कारण इतकी हॉरिबल ही घटना होती. आपण सगळेजण हलून निघालो. आपण ती पिक्चर्स बघितली आणि जेव्हा हे सगळं प्रकरण पुढे आलं, कुठलाही म्हणजे कितीही निर्दयी माणूस असेल त्याच्या सुद्धा हृदयाला कुठेतरी पाझर फुटला असेल. आणि आज जे आपण बघतोय की
एकतर विलंब म्हणजे त्याला काही अर्थच नाही असं विद्याताई आपल्याकडे येतो. आत्ताच्या घटनेला आपण बघितलं की आधी पोलिसांनी कारवाई केली नाही. पहिल्याच दिवशी स्कॉर्पिओ मिळाली होती, स्कॉर्पिओमध्ये 2 मोबाईल मिळाले, पण तरी त्याची डेटा रिट्रीव्ह करायला सुद्धा त्यांना जमलं नाही का ते मुद्दाम केलं गेलं नाही. त्यानंतर 17 तारखेला जेव्हा अधिवेशनात फडणवीस बोलले होते आणि ते तर सरळ नाव घेऊनच बोलले होते की वाल्मिक कराड यांना जी एका त्यांच्यावर एक गुन्हा ऑलरेडी आहे आणि दुसरा गुन्हा सुद्धा जर ते याच्यात देखील इन्व्हॉल्ड असतील तर आम्ही मकोका लावू, हे त्याच्यातलं पहिलं ट्रिगर पॉइंट होतं. आणि दुसरं ट्रिगर पॉइंट असं आहे की जर आरोपी फरार आरोपींवर कारवाई करून त्यांची संपत्ती जप्त करण्यात येईल हे जे म्हटलं गेलं, तर मग वाल्मिक कराडांची संपत्ती जप्त कोणी खंडणीच्या गुन्ह्यात कधीच करत नाही. खंडणीचाच गुन्हा असता तर त्यांची संपत्ती का जप्त केली असती? त्यांची संपत्ती जप्त केली याचा अर्थच आहे की ते या गुन्ह्यात देखील मोठे आहेत. आणि मी जे सांगते, रुपालीताई अतिशय इनोसेंटली आता म्हणाल्या की त्यांचा संबंध काय, त्यांचा संबंध उठता बसता खाता पिता सगळीकडे आहे. म्हणजे एखादा व्यक्ती हा त्यांच्याबरोबर नुसताच कंपन्यांमध्ये नाही, त्यांचे आर्थिक संबंध आहेत, त्यांची कंपनीज एकत्र, त्यांचे व्यवहार एकत्र, दहशत एकत्र, चालणं फिरणं एकत्र, खाणं पिणं एकत्र, ह्याच्यापेक्षा आणि एकत्र काय करणार हो मला नाही कळत आहे. आणि सरळ सरळ जे मला म्हणायचंय की काही काल लक्ष्मण हाकेंनी जे आंदोलन केलं की एका समाजालाच टार्गेट केलं जातंय, कुठला समाज दगडायचा, कुठल्या समाजाबद्दल बोलतोय? अशा माणसांना समाज बिमाज काहीही नसतं. ही माणसं आहेत ती अतिशय निष्ठुर आहेत. अंजलीताई, जनहित याचिका या संदर्भात तुम्ही दाखल करणार आहात का? आता जर धनंजय मुंडेंचा आजच मी अजित पवारांचं स्टेटमेंट ऐकलं की ते म्हणाले कुठच्याही परिस्थितीत ते राजीनामा देणार नाहीत. मग आता रुपालीताई पण बोलताना म्हणाल्या की नैतिकतेचा आधार देऊन सिंचनात त्यांनी स्वतःला बाजूला केलं होतं. मग इतका जवळचा जर माणूस असेल, इतका जवळचा, तर त्यांनी नैतिकता ठेवून त्यांनी बाजूला व्हायला नको? त्यांनी मंत्रिपदावरनं राजीनामा द्यायला नको? आणि अशी काय घाई आहे? तरी समजा सिद्ध झालं, पुरावे सिद्ध झाले की यांचा काही एक संबंध धनंजय मुंडेंचा नाही, तर मग यावं ना त्यांनी मंत्रिपदावर. रुपालीताई, तेवढा मोठेपणा दाखवाल का? सांगते की ज्यांनी तुम्ही जे नैतिकतेचे दाखले देतात ते त्या खात्याचे मंत्री होते आणि त्याच खात्यावर त्या मंत्रीची चौकशी कशी करता येईल म्हणून त्यांनी त्या वेळेला नैतिकतेने ते राजीनामा दिलेला आहे. पण याच्यात धनंजय मुंडेंचा संबंधच नाही ना. मला सांगा, जे नवरा बायको एकत्र असतात आणि नवऱ्याने बाहेर जाऊन मर्डर केला म्हणून ती बायको पण त्याच्यात इन्व्हॉल्व आहे, मी फॉर एक्झाम्पल देते लिगलच्यानी, तुम्ही हे कसं म्हणू शकता? अरे तुम्ही म्हणजे तुम्हीच कायदे लिहिलेले, तुम्ही म्हणले की नाही हीच प्रॉपर्टी जप्त केली म्हणजे तो त्याच्यात गुन्हेगार आहे, असं विजन व्हिज्युअलाइज करून नाही चालत. कशासाठी ती प्रॉपर्टी जप्त केली होती? त्या गुन्ह्यात त्यांनी शरण यायला पाहिजे, त्यांना अटक करायची होती, म्हणून ती प्रॉपर्टी जप्त करण्याची, फरार घोषित करण्याची या प्रक्रिया आहेत कायद्याच्या, ती प्रोसेस आहे. एखाद्या समजा की एखाद्या गुन्ह्यात नाव आलं म्हणजे तो गुन्हेगार नाही ना होत, ती केस चालते मग त्या गोष्टीचा विषय. राजकीय पद्धतीने टार्गेट की तेवढी नाही रुपालीताई, तेवढी अक्कल आम्हाला देखील आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला देखील आहे. जेव्हा तुम्हाला मी मुद्दाम सांगते, अक्कल आहे की नाहीये, महाराष्ट्राच्या जनतेला हे राज्य कायद्यानुसार चालते आणि कायद्याच्या गोष्टी तुम्हाला सांगते. मला कुणाला अक्कल आहे नाही हा एकच मिनिट नक्कीच. रुपालीताई, मुद्द्याकडे वळूया पुन्हा एकदा. नाही आपण परत मुद्द्याकडे येऊया. माझा मुद्दा मगाशी जे मी म्हंटल आणि अनफॉर्च्युनेटली माझा कॉल डिस्कनेक्ट झाला आणि त्याच्यावर तुम्ही जे दिलं ते अतिशय चुकीचं होतं. जेव्हा आपण कुठल्याही चौकशी जेव्हा एखाद्या एजन्सीकडे एखाद्या गुन्ह्यात दिली जाते तर त्याची चौकशी त्या गुन्ह्यापुरती केली जाते. जर सुदर्शन घुले, चाटे आणि इतर जे प्रतीक घुले सगळे जे होते त्यांच्या विरुद्धची चौकशी जर SIT आणि CID कडे दिली होती तर ती फक्त SIT आणि CID करू शकते. त्यांची चौकशी, त्याच्यात खंडणीचा गुन्हा जो होता तो जर वेगळा असेल असं तुम्ही म्हणताय तर तो वेगळा गुन्हा ही SIT आणि CID नाही चौकशी करू शकत, त्याचा स्कोप असतो. आता त्याच्यात त्यांना अधिकार दिलेत नाही दिलेत हे तुम्हाला आता माहितीये का? नसेल माहिती तर नका बोलू ना. आणि दुसरं तुम्ही जे म्हणताय ना, असेल ना तर तुम्ही याचिकाच काही दाखल करा.
आणि जी ज्युडिशियल प्रोसिडिंग आहे ना ती आपण कोर्टाकडनं घेऊ, कारण का तुम्हाला कळणार नाही ज्युडिशियल प्रोसिडिंग काय ते, कारण का परत तुम्ही मला म्हणताल की आम्हाला तेवढी अक्कल आहे, पण माझी कधीही तशी लँग्वेज नाही की तुम्हाला किती आहे आणि नाहीये. जी काय ज्युडिशियल प्रोसिडिंग आहे, जी लॉयरची आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही हायकोर्टामध्ये या प्रोसिडिंगच्या विरोधात दाखलच करा आणि तिथे सांगा ऍफिडेव्हिटनी ही प्रोसिडिंग अशी झाली पाहिजे होती, ही प्रोसिडिंग अशी झाली पाहिजे होते. दूध का दूध और पाणी का पाणी होईल, कारण का मी इथे तुम्हाला प्रोसिडिंग दूध का दूध पाणी का पाणी होण्याची इच्छा शक्ती आहे असं विद्याताई तुम्हाला वाटतं का? नाही, इथे मला स्पष्ट मुद्दा मांडायचा आहे. मी पहिल्यापासून ते सांगते की 6 तारखेला मारहाण झाल्यानंतर पोलीस तक्रार घ्याल्यानंतर सुद्धा त्या गुन्हेगारांना अटक केलेली नाही आणि 25 दिवस अटक केलेली नाहीये. 25 दिवस तुम्हाला मी आठवण करून देते, शक्ती मिल मधले अत्याचार असो किंवा कुठलेही अत्याचार असो किंवा पकडायची पोलिसांना जर स्वतः फ्री हँड दिला तर पोलीस 48 तासात 24 तासाच्या आत गुन्हेगारांना पकडतात. पुण्याला गुन्हेगार लपलेले होते, म्हणजे गुन्हेगारांना लपवण्यात आलेले आहे, गुन्हेगारांना मदत करण्यात आलेली आहे आणि ती धनंजय मुंडेंकडनंच होते. अजित दादा एवढं धनंजय मुंडेंना का वाचवतायत? ज्या लहान मुलांच्या बापाचे प्राण घेतले, जे मुलं कळवळून रडतायत, जिथे अमानुषपणे मारहाण केलेली आहे, अशा माणसाला त्याचं व्हिडिओ शूटिंग करून हा कराड बघत होता का कोण बघत होता मला माहित नाही, पण इतक्या क्रूरपणे आणि अनेक खून असे बीड जिल्ह्यामध्ये पचवलेले आहेत. इतकी गुंडगिरी, इतकी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना, आणि ती गुन्हेगारी प्रवृत्ती पूर्वी गोपीनाथ मुंडे असताना धनंजय मुंडेंनी केलेली आहे आणि त्यांना आपल्याकडे घेऊन विरोधी पक्ष नेतेपद देऊन आमदार करून मंत्री करून अजितदादा इतक्या प्रकारे धनंजय मुंडेंना काच वाचवतायत? ते जर मंत्री असतील तर निश्चितच पोलिसांवरती आणि सगळ्यांवरती दबाव आहे आणि म्हणूनच 25-26 दिवसात बरोबर आहे. मुद्दा महत्वाचा की हत्या प्रकरणात 6 जणांना अटक, एक अजूनही फरार आहे, तर दुसरीकडे महिना लुटल्यानंतरही न्यायाची प्रतीक्षा करावी लागते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.